की हे अत्यंत गंभीर प्रकरण असताना आणि आपणा सर्वांवर एक प्रकारचा जो सामाजिक किंवा आपल्या कामावरून हे असतो की लवकरात लवकर या घटनेची सगळी माहिती आमच्यापर्यंत येऊ द्यात किंवा आरोपीची नावं आमच्यापर्यंत येऊ द्यात, परंतु आम्ही आपल्याला पहिल्या दिवशीच विनंती केली होती की हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील घटना आहे. त्याच्यामुळे आम्ही आपल्याला विनंती केल्यावरून आपण सर्वांनी जो धीर आणि संयम दाखवला त्याच्याबद्दल मी सर्व मीडियाच्या प्रेसच्या बांधवांचे, पत्रकार बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो की या तपासामध्ये मीडियाने आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला, शांततेने किंवा संवेदनशीलतेने हा तपास करण्यासाठी. ही घटना अशी आहे की दिनांक 28/3/2026 सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास, म्हणजे 20 वाजण्याच्या सुमारास एक तरुणी आणि तिचा मित्र असे दोघेजणं या चांदूर रेल्वेच रोड आहे ना, चांदूर रेल्वे रोडनी पोहरा गावाकडे म्हणजे भानखेडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे ते असे पुढे त्यांच्या टू व्हीलरनी गेलेले होते आणि त्या टू व्हीलरनी गेल्यानंतर एके ठिकाणी भानखेडाकडे म्हणजे भानखेडा गावाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी त्यांना एकूण 5 जे आरोपी आहेत त्यांनी अडवलं होतं आणि या अडवल्यानंतर त्यांनी मग त्यांना काठीने मारहाण केली आणि थोडंसं आतमध्ये त्या मुख्य रस्त्यावरून आतमध्ये गेल्यानंतर भानखेडाकडचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून आणखीन एक 150-200 मीटर आत गेल्यानंतर खाली जंगल परिसरामध्ये ओढून नेलं. त्यातला जो तरुण आहे त्याला दोरीने त्याचे हात बांधले होते आणि एका आरोपीने त्यांच्याकडच्या काठीने त्यांना मारहाणसुद्धा केली. नंतर मग त्यांच्यापैकी त्या दोघांचेही जे मोबाईल होते तरुणीचे ते मोबाईल त्यांच्याकडून काढून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यापैकी जो एक आरोपी आहे त्यांनी त्या व्हिक्टीमवर अतिप्रसंग केला, शारीरिक अतिप्रसंग केला आणि साक्षीदाराला पण म्हणजे तिच्या मित्राला दोरीने बांधून ठेवलेलं होतं आणि पुन्हा एकदा आरोपीनी म्हणजे मुख्य आरोपीनी त्या पीडितेला अशी धमकी दिली की जर काय कुणाला सांगितलंस तर तिचा पुन्हा एकदा त्याचा व्हिडिओ केला कपडे घालतानाचा आणि त्याच्यावरून मग तुला आम्ही पुन्हा हा व्हिडिओ व्हायरल करू अशा प्रकारची धमकी देऊन त्यांना गप्प ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे जे तरुणी होते त्यांनीसुद्धा या प्रकरणी गप्प न राहता त्यांनीसुद्धा पोलिसांकडे योग्य ती तक्रार दिली. त्यांनी वैद्यकीय इस्पितळामध्ये उपचार घेतले आणि पोलिसांकडे योग्य ती तक्रार दिली. त्यामुळे या अशा तक्रारीवरून पोलीस ठाणे फ्रेझरपुरामध्ये 189/2026 कलम 70(1), 77, 127(2), 351(2), 310(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा या तपासामध्ये आरोपी आणण्यामध्ये आमची फ्रेझरपुराचं गुन्हे शोध पथक, त्याचबरोबर आयुक्तालयातील सर्वच पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक आणि त्याबरोबर आमचे क्राईम ब्रँचचे जे सगळे सहकारी आहेत असे म्हणजे आमचे फ्रेझरपुराचे जे शिरसाट साहेब आहेत ते, क्राईम ब्रँचचे संदीप चव्हाण, बाकी सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी, त्यांचे सहकारी क्राईम PI इथले गावंडे साहेब, आमचे ACP पुणकर साहेब आणि इतर सर्व माझे सहकारी श्याम गुगे साहेब यांनी सगळ्यांनी आम्ही सगळे मिळून शोध ऑपरेशन चालू केलं. माननीय CP साहेबसुद्धा स्वतः घटनास्थळी येऊन आणि या गुन्ह्याच्या तपासाबाबत आम्हाला मार्गदर्शन केलं. या प्रकरणी आम्ही तात्काळ नंतर गुन्हा दाखल झाल्याबरोबर 5 आरोपितांना अटक केलेली होती. हे या भानखेडाच गावातले आहेत. याच्यापैकी ईश्वर पांडुरंग मरस कोल्हे हा 34 वर्ष वयाचा आहे. दिवाकर श्रीकृष्ण मरस कोल्हे हा 25 वर्ष वयाचा आहे, भानखेडाचा राहणारा आहे. प्रमोद नारायण वाघाडे 31 वर्ष हा भानखेडाचा राहणारा आहे. शुभम त्याचं नाव सोमेश्वर असे आहे, शुभम उर्फ सोमेश्वर नारायण वाघाडे हा 28 वर्ष वयाचा आहे, हा भानखेडाचा राहणारा आहे. आणि उमेश बेनीराम भोयर वय 47 वर्ष हा पण भानखेडाचा राहणारा आहे. यांना आम्ही त्याच दिवशी 29 तारखेला ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक केली होती. या प्रकरणामध्ये आपल्याला जी नावं सांगण्याकरता आम्ही जो डिले केला होता किंवा सांगितली नव्हती त्याचं कारण असं होतं की आपण या गुन्ह्यामध्ये आरोपितांना आणि फिर्यादींना एकमेकांची ओळख नव्हती, म्हणजे फिर्यादी हे आरोपितांना ओळखत नव्हते. त्याच्यामुळे या प्रकरणात अधिक गांभीर्याने तपास होणं गरजेचं होतं, त्यांची ओळख परेड होणं गरजेचं होतं. या ओळख परेडची कारवाई काल पूर्ण झालेली असल्यामुळे आम्ही आपल्याला आज ही नावं देतो आहोत. या प्रकरणी अधिकतम तपास आम्ही पूर्ण केलेला असून त्याच्यात सर्व आरोपी अटक आहेत, त्यांनी वापरलेल्या गाड्या अटक आहेत, त्यांच्याकडचे मोबाईल जप्त केलेले आहेत आणि त्यांची ओळख परेड झालेली आहे. त्यांनी वापरलेली जी हत्यारं आहेत, दोरी आणि काठी, ही सुद्धा जप्त आहेत. यापुढचा तपाससुद्धा आम्ही करणार आहोत. सध्या आरोपी माननीय न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत आणि पुढील तपासासाठी आम्ही आवश्यकतेप्रमाणे त्यांची पुन्हा एकदा PCR घेऊ शकतो. आणि
ही प्रकरण अत्यंत गांभीर्यपूर्वक तपास करून जास्तीत जास्त चांगला त्याचा आम्हाला कन्व्हिक्शनमध्ये रिझल्ट येईल अशी अपेक्षा आहे. याकरता आम्ही आत्ता पावेतो हे तपास केलेला आहे. प्रकरणात खूप वेगवेगळ्या प्रकारची पथकं आम्ही स्थापन केलेली होती. आमची जी सायबर पोलीस स्टेशन आहे त्यांची मदत घेतली, आमची गुन्हे शाखा आहे त्यांची मदत घेतली आणि सर्व चांगल्या पद्धतीने तपास करून आम्ही निश्चितपणे याच्या कन्व्हिक्शनपर्यंत पोहोचू अशी आम्हाला अपेक्षा आहे. या प्रकरणात असं आहे की हा जो रस्ता आहे घटनास्थळ जे आहे ते साधारणपणे 9 ते 10 किलोमीटर आपल्या पोलीस स्टेशनपासून आहे आणि एक SRPF कॅम्प आपण माहिती आहे. त्याच्यानंतर जंगल सदृश परिस्थिती चालू होते, जंगल सदृश एरिया चालू होतो. परंतु आमचे काही आमच्या पोलीस विभागातले जे आमचे बीट मार्शल आहेत, काही गोपनीय त्यांच्या माध्यमातून गोपनीय बातमीदार आहेत, तिथे जसं आपल्याला माहिती आहे की तो तसाही एरिया नेहमी सेन्सिटिव्ह आहे किंवा या हायवेवर जे काही घटना घडतात त्याच्या संदर्भात आमचे काही जे गोपनीय बातमीदार आहेत त्यांच्या माध्यमातून या आरोपितांनी हा गुन्हा केलेला असावा असं जे काही प्राथमिक आम्हाला माहिती मिळालेली होती त्याच्यावरून आम्ही आणि फिर्यादींनी सांगितलेल्या वर्णनावरून, मुळात जे फिर्यादींनी वर्णन सांगितलेलं होतं त्या वर्णनावरून ती जी काही आम्ही माहिती मिळाली त्याच्यावरून ते मॅच केल्यानंतर त्या वर्णनाचे लोक त्या ठिकाणी मिळाले आणि मग आम्ही त्याच्यातून पुढे जसा तपास करत गेलो त्याच्यामुळे आम्हाला जे काही त्यातले पुराव्याचे धागे आहेत ते मजबूत होत गेले आणि मग ते आम्हाला आरोपी निश्चित झाले. याच्यापूर्वी त्यांनी काही रॉबरीचे गुन्हे केलेले असण्याची शक्यता आहे, परंतु आमच्याकडे अजून कोणी ज्याला म्हणतात तक्रारदार ते आलेले नाहीत. कोणी तक्रारदार आल्यास त्याबाबत सुद्धा आम्ही शहानिशा करून पुढील कायदेशीर कारवाई करू. हा जो ईश्वर पांडुरंग मरस कोल्हे आहे तो प्रत्यक्ष अत्याचार करणारा आहे. त्यांनीच या पीडितेवर अत्याचार केलेले आहे. या ठिकाणाहून ते म्हणजे या आपल्या शहरातून ते सायंकाळच्या वेळी म्हणजे साधारणपणे 8:15 8:30च्या सुमारास या रस्त्याने म्हणजे फ्रेझरपुरावरून हा SRPFवरून पुढे जो रस्ता आहे त्या रस्त्याने पुढे फिरण्यासाठी गेलेले होते आणि ते तिथे साधारणपणे 8:45-9च्या सुमारास तिथे पोचले होते आणि त्या सुमारास मग त्यांच्यावर हा सुरुवातीला त्यांनी त्यांच्याकडचे 120 रुपये सुद्धा काढलेले आहेत आणि मग त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे. बरोबर आहे. आपल्या माध्यमातून मी या पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो की जर कोणी तक्रारदार असतील आम्ही निश्चितपणे त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊ आणि त्याचबरोबर दुसरा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता अमरावती शहर वाढतं आहे, परंतु त्याचबरोबर अनेक मोकळ्या जागा अशा आहेत ज्या थोड्याशा शहराच्या बाहेर येतात. तो हमरस्ता असेल, शेततळी असतील, तळी असतील किंवा उद्यानं असतील, ज्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेनंतर एकूणच गर्दी कमी होते आणि त्या ठिकाणी कपल जे आहेत ते जातात. परंतु प्रत्येक तरुण तरुणींनी किंवा कपल्सनी कोणत्याही शहर बाहेरच्या हद्दीत जाताना, ग्रामीण भागात जाताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. कायद्याने जे सज्ञान आहेत किंवा कायद्याने जे अज्ञान आहेत असे सुद्धा मुलं मुली बऱ्याच वेळा बाहेर जातात, मित्रमैत्रिणी बाहेर जातात, ग्रुप्स बाहेर जातात. त्यांनी जाताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे म्हणण्यापेक्षा त्यांनी शहराच्या हद्दीत सुरक्षित जागीच एकत्र यावं, भेटावं किंवा चुकीच्या निर्जन स्थळी जाऊ नये. तरी आतापर्यंत आमच्याकडे कोणी तक्रारदार आलेले नाहीत, परंतु आरोपींनी अशा 1-2 घटना परंतु रॉबरीच्या आम्हाला सांगितलेल्या आहेत तशा केल्यासारख्या, परंतु कोणी तक्रारदार आमच्यापर्यंत आलेले नाही. यापूर्वी पण त्याने 2-3दा असे प्रसंग केले, मात्र पोलिसात तक्रार दाखल झाली नाही म्हणून ते उघड झाले नाही असं बोललं जाते. तर या इंट्रोगेशनमध्ये त्यांनी कबुली दिली का? इंट्रोगेशनमध्ये त्यांनी 1-2 फक्त रॉबरीसारखे म्हणजे काही पैसे काढल्याचे प्रकाराची कबुली दिली, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे असे काही गंभीर गुन्हे केल्याचे तक्रारदार आमच्यापर्यंत आलेले नसल्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकलेलो नाही. परंतु अशी काही खूप मोठी म्हणण्यापेक्षा यासारखी शारीरिक अत्याचाराची घटना त्यांनी सांगितली नाही आणि आमच्यापर्यंतही आलेली नाही. या घटनेनंतर अमरावती शहर पोलीस विभागाच्या वतीने आम्ही आमच्या दामिनी पथकांना, आमच्या पीटर मोबाईल, CR मोबाईलला, त्याचबरोबर आमचे जे RCP आहेत दोन्ही त्यांना आणि जे वेगवेगळे बीट मार्शल आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांना, अशा सर्वांना आम्ही पेट्रोलिंगसाठी एरिया वाटून दिलेले आहेत. रोज सायंकाळी, विशेषतः कारण सायंकाळी
जनरली लोक फिरायला जातात कामकाज संपल्यानंतर किंवा शाळा कॉलेज संपल्यानंतर पर्टिक्युलरली. तर अशा वेळी आम्ही अशा सर्व ठिकाणांवर पेट्रोलिंग केलेलं आहे, पेट्रोलिंग वाढवलेलं आहे आणि ते यापुढे सुद्धा आमचं सिक्वेन्शियल पेट्रोलिंग अशा ठिकाणी चालू राहील. आणि त्याचबरोबर शाळा कॉलेजमधून सुद्धा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या आमच्या महिला अधिकारी आहेत किंवा पुरुष अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून दामिनी पथकाच्या माध्यमातून जनजागृती मोहीमसुद्धा सुरू करत आहोत. प्राथमिक रिपोर्ट में पीड़िता ने 7 आरोपी के नाम बताए थे, वो वेरीफाई किया हमने, 2 बार वेरीफाई किया. क्या होता है ऐसी जब घटना होती है तो पीड़िता या उसके जो दूसरे विक्टिम है साक्षीदार जो है वो भी अचानक से टेंशन में आ जाते हैं. एक इधर से ये किया है उसने वो किया, ऐसे करने से उनका भी थोड़ा सा कन्फ्यूजन हो गया था. इसके लिए हमने वो वेरीफाई किया है और उसमें प्राथमिक तपास में आज तक जो तपास हुआ उसमें 5 ही आरोपी आए हैं. फिर भी हम उसको और वेरीफाई करेंगे क्योंकि वो जो इनिशियल उनका जो बोलते हैं फेज़ टेंशन वाला होता है वो फेज़ में उन्होंने जो बताया, जिसने जैसा बताया दोनों साक्षीदार ने पीड़िता ने वैसे ही हमने रिकॉर्ड पे लिया है. उसमें हमने कोई भी ये नहीं किया है कि जैसा ऐसा नहीं होना चाहिए वैसा नहीं होना चाहिए. उन्होंने जो 3 हमारे महिला ऑफिसर्स थे उनके रिश्तेदार थे उनके सामने जो बताया वो रिकॉर्ड पे लिया है और उसके बावजूद जो वेरीफाई हुआ है उसमें ऐसा आया है कि 5 लोग थे. फिर भी हम और भी इन्वेस्टिगेशन कर रहे हैं क्योंकि ये गुने के लिए हमको 60 दिन का टोटल जो है टाइम पीरियड इन्वेस्टिगेशन के लिए मिलता है. तो उसमें हम और इन्वेस्टिगेशन भी करेंगे. सर घटना घडल्यानंतरच का अशी तुम्ही पेट्रोलिंग वाढवता, पहिले का नाही वाढवता? नाही आपल्या माहितीसाठी सांगतो याआधीसुद्धा आम्ही पेट्रोलिंग ठेवलेलं होतं, पेट्रोलिंग केलेलं होतं, परंतु ही घटना थोडी आणखीन लांब घडलेली आहे. म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगतो जेव्हा आता नुकताच व्हॅलेंटाईन डे जो झाला 14 फेब्रुवारीला त्यावेळी आम्ही सर्वजण दोन्ही तिन्ही DCP आमचे सर्व अधिकारी महिला अधिकारी दामिनी पथक RCP हे त्या दिवशीसुद्धा पेट्रोलिंगवर होते आणि इतर वेळी पेट्रोलिंगवर असतात. परंतु निश्चितपणे आम्ही असं थोडंसं सांगू शकतो की ही घटना 9 ते 10 किलोमीटरच्या परिघाच्या बाहेर घडलेली आहे. परंतु हा सुद्धा एरिया जो आयुक्तालयाच्या हद्दीत येतो परंतु थोडासा आमच्या रीचच्या बाहेर आहे, तिथे आम्ही निश्चितपणे पेट्रोलिंग वाढवू. कमांडो तिथे पेट्रोलिंग करत नाही का? रिझर्व्ह स्थळी तुम्ही म्हटलं का नाही जायचं रात्री मुलं मुलींनी, आताच तुम्ही म्हटलं. नाही तर मग असा विचार करून जायचं का? नाही ऐका दोन गोष्टी आहेत. एक आम्ही आमची पेट्रोलिंग करणारच आहोत, परंतु हा जो जंगल परिसर आहे तो एवढा मोठा आहे. अमरावतीच्या या बाजूला संपूर्ण आता ही दिशा कोणती आहे परंतु आपला सुपर एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला किंवा हा जो रस्ता आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला किंवा बडनेराच्या आणखीन पलीकडच्या बाजूला असं सगळ्याच बाजूला अमरावतीमध्ये जंगल सदृश परिसर आहे. त्याच्यामुळे आम्ही कितीही पेट्रोलिंग केली तरीसुद्धा तरुणींनी सुद्धा आणि नागरिकांनी सुद्धा स्वतःची बेसिक जी सुरक्षेची काळजी आहे ती घेणं अपेक्षित आहे. आम्ही आमची जबाबदारी झटकत नाही. हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चालावं किंवा फास्ट ट्रॅक हा तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही निश्चितपणे त्याच्यासाठी प्रयत्न करू. कारागृहामध्ये जी काल ओळख परेड झाली पीडितेनं त्या 5ही जणांना ओळख नाही त्याच्यावर आम्ही आता ऑफिशियली कमेंट करू शकत नाही. ओळख परेडची कारवाई पूर्ण झाली परंतु ते त्यांना ऑफिशियली कळवलेलं असतं. त्याच्याबद्दल आम्ही ऑफिशियली आमच्याकडे काही डॉक्युमेंट आलं नाही आणि ते माननीय न्यायालयाला ते सादर केलं जाईल. तर या आरोपींचा कामधंदा काय आहे, कुठे काम करतात नेमके? हे आरोपी सर्व शेती किंवा शेतमजुरी करतात. काही राजकीय संबंध आहे यांचा? नाही अजूनपर्यंत तसं काय आलेलं नाही आमच्या निदर्शनास आणि त्यांच्यावर यापूर्वीचे कोणते गुन्हेही अजून पावे तो रेकॉर्डवर आलेले नाहीत. त्याबाबत आमचा अधिकचा तपास चालू आहे. ते FSL लॅब CA लॅब त्यांच्या माध्यमातून ती कारवाई होईल. त्यांनी काढला पण आम्हाला तो त्यांनी काढल्याचं नाही फक्त कपडे घालतानाचा व्हिडिओ काढला. परंतु आता या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तपासाधीन आहेत आणि त्याचं ऑफिशियल आमचं CA किंवा FSL लॅब माध्यमातून त्याची पूर्तता केली जाईल. व्हिडिओ नाही जप्त केला आम्ही, त्यांचे मोबाईल फोन्स जप्त केलेले आहेत. त्याची जी प्रोसेस ठरलेली आहे त्या प्रोसेसच्या माध्यमातून आम्ही ते सगळं करत आहोत. ईश्वर पांडुरंग मरस कोल्हे. पीडिता दवाखान्यामध्ये नॅचरली पीडिता उपचारासाठी दवाखान्यामध्ये गेली आणि दवाखान्यामधून आमच्यापर्यंत बातमी आली. आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई सुरू केली. आमच्यापर्यंत माहिती आल्या लगेच कारवाई सुरू केली कारण बऱ्याचशा पत्रकार बंधूंनाही त्याची माहिती आहे. सर इरविनच्या MLC मध्ये PS बडनेरा असं लिहिलेलं आहे. नाही आता त्यात काय आहे त्यांना काय माहिती नाही ना त्याचं. म्हणजे जे फिर्यादी असतात आता आमचं सुद्धा काही वेळा याच्यात कन्फ्युजन होतं. आपल्या सगळ्यांना ते घटनास्थळ माहिती आहे. मी सांगितल्यावरून काही लोकांनी भेटही दिलेली आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही.
नाही, एक चर्चा आहे. चर्चा अशी होती हनुमानगडी नाही त्या ठिकाणी ते भानखेडा दोन भानखेडा चांदूर आहे. रेल्वेवरचा जो भानखेडा रस्ता आहे आपण दोन जाऊनही बांधखेडा बघू आहे. शकता, एक त्याच्यामुळे लहान ते बांधखेडा कन्फ्युजन आहे, एक झालेलं मोठं बांधखेडा आहे. हनुमानगडीचं जे आहे ते मोठं बांधखेडा आहे आणि आपलं जे घटनास्थळ आहे म्हणजे ते भानखेडा बुजुर्ग ते हनुमानगडीचं आणि हे खुर्द म्हणजे लहान भानखेडा. मी हे- क्लिअर कट आपल्याला आणि दोन्ही रस्ता बांधखेडा सांगू शकतो. पडलेल्यामध्ये. आपण या रस्त्याने निघालो, चांदूर रेल्वे रोडनी निघालो की एके ठिकाणी PWD कडून लावलेला एक बोर्ड आहे मोठाच्या मोठा, ज्याला साईन बोर्ड म्हणतो किंवा दिशादर्शक बोर्ड होते, भानखेडा गाव किंवा भानखेडा गावाकडे. तिथून आतमध्ये गेल्यानंतर राईट साईडला 200 ते 300 मीटरच्या परिघामध्ये याच्यातून खाली उतरून गेलं की जंगल परिसरात ते घटनास्थळ आहे. आमचा साक्षीदार म्हणजे पीडितेबरोबरचा जो मित्र होता तो त्याबरोबर आमच्यामध्ये आहे. आरोपीचे फोटो आता डिक्लेअर करायला काय हरकत नाही, तांत्रिक बाब विचारून डिक्लेअर करून टाकू, देऊन टाकू. नावं दिली आता आपण. नावं दिले, तांत्रिक बाब तपासून मी बघतो. हां थोडंसं मला तांत्रिक बाब तपासून. सर ये लोगों को मेन रोड पे उन लोगों ने पकड़ा था या अंदर 200-300 मीटर हे कसं आहे, एवढासा रस्ता आहे तो, हा मुख्य रस्ता मोठा आहे. त्याच्यानंतर ते थोडेसे तिथं आतल्या बाजूला जसे फिरले तसे तिथंच बसलेले होते कॉर्नरला त्या चौकात. तिथंच त्यांना पकडलं आणि मग त्यांचं हे असा कारवाई सुरू. मेन रोड पे नहीं हुआ ये इतना अंदर हा मेन रोड आहे, म्हणजे इथून हा मुख्य आपला पोलीस स्टेशनचा रस्ता केवढा आहे, साधारण तेवढ्या ठिकाणी नेलंय त्यांना ओढत सुद्धा आतमध्ये नेलेला आहे. त्या ज्याला आपण टी पॉईंट म्हणू शकतो, त्या टी पॉईंट पासून त्यांना ओढत आतमध्ये नेलेला आहे. तिथे बसले होते म्हणा किंवा त्या ठिकाणी आले म्हणा, असं आहे. आता नाही पण सर एवढ्या घनदाट जंगलामध्ये आरोपीचे सावध हेरत होते काय याच्यापूर्वी झालं काय? हेरत असतील ना, सावज हेरत असतील, त्यामुळेच त्यांना हे मिळाले. नाही, योगायोग म्हणता येईल यांना की ते नाही योगायोग नाही, आरोपीच्या डोक्यात एक लुटण्याची भूमिका तयार होती असं त्याचं हे आहे. त्यांना हे सावज मिळालं, त्यांना व्हिक्टीम बनवून त्यांच्यावर अशा प्रकारचा अतिप्रसंग केला. महिला आयोगनी तर नाही मागितली, परंतु ऑफिशियल जे काय आहे, एक मिनिट, ऑफिशियल जी माहिती आहे आमच्याकडे स्वतःची प्रोसेस आहे, आमच्याकडे स्वतःची प्रोसेस आहे. एक मिनिट विनंती आहे, 1 मिनिट. आमच्याकडे स्वतःची प्रोसेस आहे, आमच्याकडून आम्ही ही सगळी माहिती आमच्या वरिष्ठ कार्यालयाला मुंबईला DG ऑफिसला पाठवून दिलेली आहे. सर काही वर्ष आधी याच महामार्गावर अशाच प्रकारची एक घटना घडली होती. थोडं वेगळा प्रकार होता, म्हणजे त्यांना सुद्धा फक्त महामार्गावरून काही, आणि आता ही दुसरी घडली. तर याच्यानंतरच्या उपाययोजना काय आहे? तेव्हाही पेट्रोलिंग वाढवल्या गेली, पुन्हा थंड बसल्या. नाही, आता असं आहे की आमच्याकडं पूर्वी दामिनी पथक त्यावेळेच्या वेळी होतं की नाही मला माहिती नाही, परंतु आता निश्चितपणे आमच्याकडे दामिनी पथकाची एक स्वतंत्र गाडी आहे. दामिनी पथकाच्या आम्ही आता त्यांना इंटेन्स थोडंसं लेट पण घेतोय आणि त्यांच्याबरोबर आमचे बीट मार्शल क्लब करून त्यामध्ये पेट्रोलिंग करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.